नमस्कार, मयुरीज किचनमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत माखले मसाला। त्यासाठी मी इथे माखले घेतलेले आहेत। साधारण हा माखले मासा अशा प्रकारे दिसतो। त्याला साफ करण्यासाठी हा जो वरचा भाग आहे तो अलगद निघतो, तो मी काढून घेतला आणि आतमध्ये कशी पातळ अशी प्लास्टिक सारखी त्याचा हाड असेल ते काढून घ्यायचं आहे। त्यानंतर वरची जी स्किन आहे, याचं वरचं जे कवर आहे ते आपल्याला अलगद असं काढून घ्यायचं आहे। तुम्ही पाहू शकता किती अलगद असं निघतंय आणि पूर्णपणे असा सफेद रंगाचा हा मासा स्वच्छ केल्यानंतर दिसतो। तुम्ही पाहू शकता अलगद असं मी स्वच्छ केलेलं आहे। अजिबातच कठीण असा नाहीये, खूप सोपी पद्धत आहे। अशा प्रकारे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत मासे। आता इथे मी माखला जो आहे तो व्यवस्थित स्वच्छ धुवून घेतलाय आणि सुरीने मी त्याचे कट करून घेते। मध्यम आकारामध्ये मी असे कट करते सुरीने, म्हणजेच हे कापल्याच्या नंतर असे छान रिंग सारखे दिसतात। मी तुम्हाला एक मासा कापून झाल्याच्या नंतर दाखवते की कट केल्याच्या नंतर हा जो मासा आहे तो साधारणतः अशा प्रकारे दिसतो। माखले जे आहेत ते कट केल्याच्या नंतर रिंग सारखे दिसतात। तुम्हाला हवं तर तुम्ही बारीक सुद्धा कापू शकता, पण रिंग सारखे दिसल्यामुळे ते दिसायला सुद्धा खूप सुंदर दिसतात आणि लहान मुलांना सुद्धा पटकन आवडू शकतो, कारण का याच्यामध्ये अजिबातच काटा नसतो। आता मी माखले कट करून घेतलेले आहेत, आपण बनवूयात। मी इथे कढई गरम करत ठेवलेली आहे, त्यामध्ये मी 2 ते 3 चमचे तेल घातले, त्यामध्ये मोहरी घालते। मोहरी तडतडू लागली की मी इथे बारीक चिरलेला कांदा घालते। मी 2 कांदे बारीक चिरून घेतले होते, ते मी इथे घालते आणि कांदा मऊसर होईपर्यंत छान परतून घ्यायचा आहे। माखले स्वच्छ करताना छान पाण्यामध्ये स्वच्छ सफेद होईपर्यंत धुवून घ्यायचे, त्याच्यामधून काळ्या रंगाची शाई सुद्धा निघते, तर ती सुद्धा व्यवस्थित पूर्ण मासा पांढरा शुभ्र होईपर्यंत धुवून घ्यायचा। आता मी इथे टोमॅटो घातला आणि टोमॅटो सुद्धा मऊसर होईपर्यंत छान परतून घेणार आहे। कांदा आणि टोमॅटो सॉफ्ट असे झाले की मी ह्याच्यामध्ये सुखे मसाले घालणार आहे। मी इथे 1 चमचा लाल तिखट घालते। जर तुम्ही मयुरीज किचनला सबस्क्राईब केलेलं नसेल तर लगेच जा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करायला विसरू नका। आता मी इथे हळद घालणार आहे, अर्धा चमचा मी इथे हळद घालते आणि व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। इथे मी फार मसाल्यांचा वापर केलेला नाही आहे। आता मी इथे आलं, लसूण आणि कोथिंबीरीची पेस्ट केलेली आहे, ती 1 चमचा घातली आहे। पुन्हा व्यवस्थित मिक्स करून घेते। फक्त कांदा, टोमॅटो आणि जे घरचे मसाले आहेत तेच वापरून मी इथे माखले मसाला बनवते, फार जिन्नस वापरत नाही आहे। आता मी इथे वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घालते आणि छान मिक्स करून घेणार आहे। आता मी इथे जे आपण स्वच्छ केलेले माखले आहेत कापून घेतलेले ते इथे घालते। आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। तुम्ही पाहू शकता किती पांढरा शुभ्र असा माखले जो मासा आहे तो दिसतोय। असा स्वच्छ होईपर्यंत धुवून घ्यायचा आणि छान आता मी इथे परतून घेणार आहे। सुरुवातीला मी पाणी घालत नाहीये, कारण का माखल्यांना थोडंसं असं पाणी सुटतं, त्याच्यामुळे सुरुवातीला पाणी घालत नाहीये इथे। आता इथे एक वाफ आलेली आहे, तुम्ही पाहू शकता थोडंसं मॉइश्चर असं सुटलेलं आहे, थोडंसंच पाणी घालते आणि हे व्यवस्थित मिक्स करून घेणार आहे। आता मी इथे यामध्ये चवीनुसार मीठ घालणार आहे आणि मीठ घातल्याच्या नंतर इथे थोडं पाणी सुटायला पुन्हा सुरुवात होईल, त्याच्यामुळे एक्स्ट्रा पाणी मी इथे घालणार नाही आहे। मीठ घालून मिक्स करून आपण झाकण ठेवून एक 5 मिनिटांसाठी मी इथे शिजवून घेणार आहे। आता इथे छान उकळी आली आहे, तर मी पटकन झाकण ठेवते। गॅसचा फ्लेम आहे तो मीडियम ठेवते आणि 2 ते 3 मिनिटांसाठी झाकण ठेवून इथे मी शिजवून घेतलेलं आहे। तुम्ही पाहू शकता यातलं पाणी जे आहे ते थोडंसं आटलेलं आहे। आता हे व्यवस्थित मिक्स करून घेते मी। किंचित थोडंसं पाणी घालून पुन्हा मी इथे झाकण ठेवते आणि पुन्हा 2 ते 3 मिनिटांसाठी पुन्हा शिजवून घेते। ह्याने माखले खूप छान असे शिजले सुद्धा जातात, त्याच्यामुळे झाकण ठेवून 2 ते 3 मिनिटांसाठी तुम्ही शिजवून घ्या।
आता इथे माखले जे आहेत ते छान शिजले गेले आहेत. मी वरतून कोथिंबीर आणि कोकमाचा एक फोड घालते आहे, त्याने अजून सुंदर चव येते. तुम्हाला माझी रेसिपी आवडली असेल तर कमेंट करून नक्की सांगा. लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तुम्हीसुद्धा ही माखले मसाल्याची रेसिपी नक्की ट्राय करून पहा आणि निरोगी खा, निरोगी राहा.